50% आम्ही सगळे टेलर आहोत, 50% आम्ही म्युझिशियन्स आहोत. मग मग आमचा व्यवसाय कसा होईल? एवढे सगळे देणारे लोक आहेत असं काही नाही की दुनिया सागर आहे एकदम. म्हणजे खूप कष्ट आहे तुमचं. मग आपण तुम्ही फक्त देण्यात जे आहे ना, तुमचं जे देणं आहे ना ते 100% द्या. म्हणजे काय, आपल्याला आपलं कौशल्य क्वालिटीवर पाहिजे. कौशल्य आता मला सांगा, ॲग्रो करताना समजा एखादी ॲग्रो केली गेली की एक डबल तुझ्याकडे नाही ना, पण ते चांगलं येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रॅक्टिस करायला लागेल. कारण प्रॅक्टिसच तुम्हाला डेव्हलप करणार आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज माननीय म्हणण्याचं कारण तेच होतं की आपलं संस्थेला, विवेकानंद संस्थेला आज 50 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि 50 वर्षाचा हा मोठा प्रवास, या प्रवासामध्ये ही आज 50 वर्ष टिकणं हा पण खूप मोठा विषय आहे. कारण एखादी सुरुवात, एखादं विजन आपण असतो की मला हे सुरुवात करायचं आहे, आणि सुरुवात करता करता आपल्याला खूप अडचणी येतात, आणि अडचणींना मात करून करून ही संस्था त्या लेवलवरती पोहोचणे आणि 50 वर्षाचा प्रवास पार करून आज ही संस्था वाढीच वाढलेली आहे. अशी विवेकानंद संस्थेचा 50 वर्ष करत आहोत. त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज हिंदुस्थानचं इथे आज तुम्हाला मार्गदर्शन द्यायला आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन खूप एकदम मोलाचं असतं आणि मार्मिक असतं की नक्की काय पाहिजे. उगाचच भावड प्रसारण न करता मुद्द्याचं ते बोलतात वगैरे, आणि खरंच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि JSS संस्था, जल शिक्षण संस्था, कौशल्य उन्नयनाची संस्था ही एक स्कीम आहे की जेणेकरून तुम्हाला मिळणारं प्रशिक्षण सर्टिफिकेट हे शासनाचं सर्टिफिकेट असतं. त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू असते. म्हणून तुम्ही जे प्रशिक्षण जे घेतलेलं आहे त्याला वेळ देताना पूर्ण वेळ द्या, आणि पूर्ण वेळ देता त्याला पूर्ण आत्मीयतेने द्या. कारण जे शिकलेले आहात ते शिकलेल्या गोष्टीला तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तिथं तुम्हाला